दवाखान्यापुढे एक आलिशान कार थांबली. त्यातून आदी उतरला. आदी माझा पेशंट. नेहमी तो आणि त्याची पत्नी यायचे. लग्नाला 4 वर्षे झाली तरी अपत्य नव्हते. आदीने कारच्या दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडले. आतून झगझगीत साडी घातलेली तरुणी उतरली. दोघेही दवाखान्यात आले. तिला सर्दी खोकला किरकोळ आजार होता. तिला तपासताना मी आदीला ही कोण असे विचारले. त्याने नंतर सांगतो अशी खूण केली. उपचार घेऊन ती बाहेर गेल्यावर आदी म्हणाला, अमित काका ही तुमची नवीन सून. आदीचा काका माझा क्लासमेट म्हणून आधीही मला काकाच म्हणायचा. म्हणजे? मी न समजून विचारले. म्हणजे मी सविताला घटस्फोट दिला. काय? मी न राहून ओरडलो. माझ्यासमोर सविताचा हसतमुख सोज्वळ चेहरा आला. नेहमी आधीची काळजी घ्यायची. तुम्हाला तर माहीत आहे आम्हाला मूळबाळ होत नव्हते. सवितेत दोष होता. तुम्हीच तर पाठवलं होतंच सुरुवातीला तज्ज्ञ डॉक्टरांकडे. हो, पण दोष मोठा नव्हता रे. ट्रीटमेंटने फरक पडला असता ना. सर्व डॉक्टर असेच म्हणायचे ना. पण किती वर्षे? अगदी पुण्या मुंबईला पण दाखविले. पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण फरक काही पडला नाही. पण सविता हो म्हणाली? माझा प्रश्न. तीच हो म्हणाली. तिचे वडील तर ऐकतच नव्हते. मी तर अगोदरच सांगितले होते. पैशांचा प्रश्न नाही. सवितेला जन्मभर पोसायची जबाबदारी माझी. शेवटी सवितेनेच वडिलांची समजूत घातली. तरीही माझ्या मनाला पटेना. थोडे अजून प्रयत्न करायला हवे होते. मी गुळमुळीतपणे म्हणालो. किती वर्षे? माझंही वय वाढत चाललं आहे. आईलाही नातू किंवा नात हवी आहे. शेवटी केलं दुसरं लग्न. आधी माझी फी देऊन निघून गेला. पण माझं मनस्वास्थ्य हिरावून गेलं. नंतर रामू म्हणून हमाली करणारा तरुण आला. त्यालाही लग्नानंतर मूळबाळ होत नव्हते. त्याच्या बायकोची तपासणी केली तर तिला पाळीच येत नव्हती. तिला सिनियर मॅडमकडे तपासायला पाठवले होते. ते सर्व रिपोर्ट घेऊन तो आला होता. काय रे, काय म्हणाल्या मॅडम? त्यासनी तुम्हाला फोन करायला सांगितलं आहे जी. ठीक आहे. मी मॅडमचा नंबर फिरवला. हॅलो अमित, समोरून मॅडम म्हणाल्या. मी तिला एक्झामिन केलं. तिची सोनोग्राफी पण केली. अरे मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला युट्रेसच नाही आहे. शिवाय तिचे बाकीचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. माझा चेहरा शक्यतो कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी मॅडमचं बोलणं ऐकलं. फोन ठेवल्यावर चेहऱ्यावरचा घाम पुसला. आता रामूला त्याची बायको कधीही आई बनू शकणार नाही हे कसं सांगायचं या विवंचनेत मी होतो. तेवढ्यात तोच म्हणाला, मॅडम बाईने आम्हाला समज सांगितलं. देवाच्या मर्जीपुढं कोणाचं चालतंय वय? मी हिला म्हणालो, असू दे, या नशिबाच्या गोष्टी. कधीतरी देवाकडून बी होती चूक. माझ्या भावाचा मोप 4-5 पोरं आहे ती. त्यातला एखादा ठेवून घेऊ. रामू बोलत होता आणि मी सुन्न होऊन ऐकत होतो. नकळत आदी आणि रामूची तुलना मनात झाली. पैशाने आदी नक्कीच श्रीमंत होता. पण मनाच्या श्रीमंतीत तो रामूच्या आसपासही नव्हता. मी काहीच बोलत नाही बघून रामूने रिपोर्ट टेबलावर ठेवले. येतो साहेब मी, म्हणून तो निघणार तोच मी त्याच्या हातावर थोपटले. त्या स्पर्शाने माझ्या भावना त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचल्या. तो समाधानाने हसला आणि परत जायला निघाला. सबस्क्राईब करा. धन्यवाद.